हा बोल. आज्या हा झालं का तुझं काम? हा झालंय. अरे जायचंय आपल्याला. कितीची गाडी? आता गाडी नाही काय, आता स्पेशल गाडी स्पेशल. स्पेशल गाडी? ती कशाला? अरे आता आपण तिकिटाचं 200-200 रुपये घालवणारच आहे की. त्या परीस मी 2000ची गाडीच ठरवली. रावले डोक्या पडलेस का रे? तिघांसाठी 2000ची गाडी कशाला? अरे तिघासनी नाही काय, 7-8 जण जाणार आहे आपण. आता 7-8 जण कुठून आली? अरे आपला इतक्या आप्पांच्या दुकानात गेलता. तवा तो सौरभ, ध्रुव, यास्मिन आणि शीतल पण येणार आहे. तुम्हाला काय अक्कल आहे का रे? एवढा लावाचा घेऊन जायचं होय पुण्यामध्ये? त्याला काय होतंय? अरे अडाणी, तिकडे कोण रस्ता बिस्ता चुकलं हरवलं तर काय करायचं? कशाला नाही त्या जबाबदारी घेता रे अंगावर? असू दे, त्याला काय नाही होत. आणि तसं बी मला कधी ना कधी तरी जबाबदारी घ्या लागणारच आहे. आणि कशाला त्या शितली भीतीला घेऊन जायचंय? शाने यावी ती. आज्या एक वेळीस तो आला नाही तरी चालल, पण शितली याला पाहिजे का? होय राहुल्या, तुला आल्यावर बघतो थांब. एक की मग बीतोय काय कुणाला मी? आल्यावर कळेल की. आणि उशीर करू नको. माहितीये ना, आजचा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. वय वय येतो मी लगेच. ठेव तू. भैयासाहेब, आज जरा लवकर जाऊ का? का? पुण्यात एक प्रदर्शन आहे, तिकडे जाणार आहे. अरे गाई म्हशीचं प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, यातून काय शिकणार आहे तू? हा, त्यापेक्षा माझ्या बरोबर राह, 4 चांगल्या गोष्टी तरी शिकशील. अहो तसलं नाही भैयासाहेब. अहो हे शस्त्र प्रदर्शन मिलिटरीचं आहे. मिलिटरीच होय. मिलिटरीच आणि कसलं प्रदर्शन? अहो शस्त्र प्रदर्शन, आर्मीच्या रायफल, तोफा, बंदुका, रणगाडे हे सगळं काय आहे तिकडं. काय सांगतोस? हो तर. अहो तुम्ही कधीच बघितलं नसतील अशा बंदुका आहेत तिकडं. ए, कधीच बघितलं नाही म्हणजे? तुला काय वाटलं आमच्या भैयांना बघायला मिळत नाही वय? भैया, अहो तिकडे जायची काय गरज नाही, आपल्याकडे आहेच की डबल बोरची बंदूक. असल, पण या वेगळे आहेत. आणि आजचा प्रदर्शनाचा शेवटचाच दिवस आहे ना, आणि 7 वाजता संपणार आहे कार्यक्रम. आता इथनं पुण्याला जायचं म्हणजे 2 तास तरी लागतील ना. म्हणजे 2 वाजेपर्यंत पोहोचलो तर प्रदर्शन तरी बघता येईल. कसं आहे आशा, तुला प्रदर्शन बघायचंय? प्रदर्शन काय बघशीलच की, म्हणजे कोणी बी बघावंच ना. आता तुला जायचंच आहे तर तुला सोडणार ना मी. फक्त माझं महत्वाचं काम आहे, तेवढं झालं की जा. थँक्यू भैयासाहेब. टेन्शन नॉट. माझं काम झालं की लगेच सोडतो तुला. हां 5-10 मिनिटं बाहेर थांब. इथली मीटिंग आवरली की त्या कामासाठी जाऊ आपण. हां तिथनं जा तू पुण्याला. हा, हां मी बाहेर थांबतो. भैया, असंच त्याला थांबवून ठेवा, सोडायचंच नाही त्याला. शीतल बाबीला चिखलात पण यानंच पाडले, आणि वडाच्या झाडाच्या इथं बी ह्योच होता, शीतल बाबी जवळ. बरोबर आहे जमे. त्याला दिवसभर कसा अडकवतो बघच.
अरे वा, तू पण आलायस वय. होय. चांगलाय. एकटच थांबलायस वय? इके कुठे? नाही आला अजून. त्यो येळच करतो. आणि तुझा तो दोस्त बी नाही आला वे अजून. कोण दोस्त? तोच तो बॉडीगार्ड. कोण? सलमान खान वय. अरे सलमान नव आज्या त्यो बी नाही आला अजून. येणार आहे ना? येणार आहे की. तेरे को क्या करना है रे? वो आज आए या ना आए? असंच ग, तेवढंच गाडीत एक गिराईक मिळालं असतं की पिडायला. तुला काही करमत नाही का ग त्याच्याशिवाय? ग बस. कुठं दौरा? पुण्याला चाललोय आर्मीचं प्रदर्शन बघायला. अरे वा. येत आहे का? नाही नाही. अग शीतल, त्यांनी सगळी शस्त्र हातात घेऊन बघितली असतील की. होय. काय फौजी वय बघितलंस? काय रे? आजा आणि विक्या ते दिसत नाही. ते नाही आले अजून, येतील की आता. बर, हे बघा, नीट जावा आणि तिथं शिस्त पाळा. काय तिकडे तिकडे हिंडू नका. नीट जाऊन या. सुन्या, लक्ष ठेव पोरांवर. काय फौजी, वर्क इन प्रोग्रेस का? अरे वय, चला येतो. इक्या, आजा कुठं आहे? मी गेलतो बाई याच्या ऑफिसवर, पर त्याला अजून लय वेळ लागेल. म्हणजे त्यो येणार नाही वय. येणार आहे की, पण तो म्हणला की तुम्ही जावा पुढं, मी येतो मागणं. अजून तासभर तरी लागेल त्याला. मग थांबलो असतो की आपण तासभर. हे तासभर कोण थांबतय? होय, कोण थांबणार आहे? तेच म्हणतोय, त्यासाठी थांबलो तर लय गोळ होईल. आपण निघू पुढं, आणि तसा बी तू आता नाहीच की आपल्या बरोबर. हा, चला बसा लवकर. होय, चला चला. चलो ध्रुव, राइफल देखेंगे. बच गए आजा. वय तुला लई पोळका आलाय त्या आज्याचा. गपच.